पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील हातकणंगले तालुक्यातील अंबप फाटा हे ठिकाण सध्या विकास नव्हे तर विनाशाचं प्रतीक ठरत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून उड्डाणपुलाचे काम अपूर्ण, नियोजन शून्य आणि धोकादायक अवस्थेत अडकले आहे. रस्त्यावरील अचानक वळणे, फलकांचा अभाव आणि वाहतुकीच्या बेशिस्त व्यवस्थेमुळे इथे दर आठवड्याला अपघातांची मालिका घडतच आहे. त्यामुळे आता स्थानिक लोक म्हणतात की हा अंबप फाटा नाही तर अपघात फाटा आहे. प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स उलटली, ट्रक कंपाऊंड तोडून मंगल कार्यालयात घुसला किंवा मग सिलेंडर टेम्पोला कंटेनरनं जोरदार धडक दिली. आयशर टेम्पो घसरला, भाजी गाडी रस्त्यावर उलटली, एसटी बंद पडून महामार्ग ठप्प, नागरिक अडकले. या घटनांमध्ये कुणीतरी एकतर जखमी होतच आहे किंवा मग उद्या मृत्यू ओलांडण्याचा धोका जास्तीत जास्त जाणवत आहे. सेवा मार्गावर वळवलेली वाहतूक, वळणावरील अंधार, रस्त्यावरील खड्डे, फलकांचा अभाव, गतिरोधकांची अनुपस्थिती या सगळ्यांचा सरळ अर्थ म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ. हे सर्व होतंय नियोजन शून्य बदल. त्यामुळे इथला महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संतापलेले नागरिक आता थेट रस्ता रोको, मोर्चा, महामार्ग ठिय्या आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. काम थांबले असेल पण अपघात सुरूच आहे. मग जबाबदार कोण हा प्रश्न आता थेट महामार्ग प्राधिकरणाच्या दारात आदळतोय. रोज उगवणाऱ्या सूर्या इतकंच निश्चित झालं आहे की अंबप फाट्यावर अपघात होणारच. पण त्याहून जास्त ठाम गोष्ट ही आहे की जर प्रशासनाने तातडीने लक्ष घातलं नाही तर अपघात फाटा ही केवळ उपमा नाही, ती नोंदली जाईल मृत्यूचा राष्ट्रीय महामार्ग बिंदू म्हणून. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर जासूद, अंबप. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.